कोण आहे रे? तुझा फोन वाजतोय. कोण आहे? विठ्ठल. हा दादा गाडी चालवते, थोड्या वेळाने करू का? आता उचललं असं बोल ना. इथं पोलीस असते. ह्याच्यावर काय टाका स्पीकरवर? माझ्या याच्यातून आवाज गेला का ते ट्रक येडपट पुढचा? तोच आहे ना? कसा चालवतोय तो गाडी. दिवसा ढोळ्या प्यायला असेल का रे? टोल गेल्यासारखं वाटतंय. टोल आणि टोलचा काय संबंध असेल का? शब्द माझी नदी कृष्णा नदी. ये हमरी नदी है, हमारी नदी, हमारी नदी कृष्णा. तुला माहिती आहे का कृष्णा स्त्रीचं नाव आहे आणि कृष्ण आपल्या मुलाचं. कृष्ण पाहिले होतं ए बावळट. कृष्णा म्हणजे जी कृष्णाच्या प्रेमात विलीन झाली आहे अशी कृष्णा, किंवा कृष्णा म्हणजे जीचा रंग सावळा आहे अशी. कृष्णाचा अर्थ डार्क कलर. तुला काय शब्द वापरायचे असत रे? मला नाही आवडत असले शब्द वापरलेले. नारकर फॅमिली, सद्गुरू, शुद्ध शाकाहारी, ते आवडते मला. ऐश्वर्या नारकर. तू ह्याला क्रॉस करतोय? बावळट आहे ते. कोण येड आहे बघू तरी, चेहरा बघू त्याचा. काय मी ना व्हिडिओ करत आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग. कसलं भारी दिसतंय. तर अशा प्रकारे आम्ही अक्कलकोटहून पंढरपुराच्या मार्गे निघालेलो आहोत आणि असा हा आभाळ भरून आलेला आहे. तुम्ही पाहू शकता असा जोरदार पाऊस होणार आहे. पावसाची बरसात, टिपटिप पाणी सुरू आहे. हा गिरी गाडी चालवत आहे. गिरी हसून दाखव. गिरी हसून दाखव. नेट स्माइल. त्या बाया गाडी चालवत आहेत. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर. गारा दन 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 आवाज येते. गारा पडले तर मस्त ना, पण एखाद्याला लागले तर वाट लागते. टप टप बरसा पानी, पानी में आग लगा. विजा चमकत नाहीये, पण पाऊस फार असा धुवाधार येणार आहे. काळे ढग जमा झालेले आहेत. काळे ढग यासाठी की काळ्या ढगांमध्ये पाणी साठलेले असते आणि ते पाणी पाऊस रूपाने खाली जमिनीवरती वर्षाव करणार आहे. इकडे बघा विस खांडेकरांचं कथा आठवलेली आहे. पांढरे ढग, काळे ढग, दोन ढग. तसे मला खांडेकर फारसे आवडत नाही. जीवनवादी नाही नाही, ज्ञानानं भरलेला असतो त्यावेळेस तो लीन असतो आणि तो खाली येतो आणि जो रिकामा असतो तो वरवर जातो. मग तेच ना, एम्प्टी मेकिंग साऊंड. तसं रिकाम्या भांड्यांचा खणखणाट जास्त. या सध्या या ट्रेन म्हणते टँकर
कंटेनर यांनी फार त्रास दिलेला आहे. ते देऊळ बघ ना, ते देवळाचं शिखर वर किती मोठा आला, धुवाधार पाऊस. ऐसी बारिश में हम और तुम अब तुला इथे थांबवता नाही येणार गाडी. मला या देवळाचं फार आकर्षण वाटलं, भारी आहे ना. नेक्स्ट टाइम आपण कधी आलोच या बाजूला, मी गाडी चालवणार तेव्हा त्या या देवळाजवळ मी नेणार. चल या देवळात जाऊया आता, खालून जाऊन येऊ शकतो. देवळाजवळ जाऊ म्हटलं की गिरीची गाडी एकदम फास्ट सट पळते. कॉन्सन्ट्रेट कर, रस्त्यावर फोकस कर, पुढचं काही दिसत नाहीये. तू हळूहळू चालव ना. ते सगळे काळे ढग पूर्ण पाणी संपेपर्यंत. कुठे थांबायचं?